नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण वेगळ्याच प्रकारचे मोदक बनवणार आहोत। ते म्हणजे तो पदार्थ असा आहे जो मुलांच्या खूपच आवडीचा आहे आणि सगळ्यांच्याच घरात तो उपलब्ध असतो। आणि तो पदार्थ मी आता आपली रेसिपी चालू होईल त्यावेळी मी तुम्हाला दाखवणार आहे। मोदक पहा, अगदी मस्तच आहेत, चवीला तर इतके सुंदर आहेत आणि बनवायला खूपच सोपे। आणि तुम्ही म्हणाल चॉकलेट मोदक दिसतायत, पण इथे मी चॉकलेटचा वापर केलेला नाही आणि कोणत्याही प्रकारची मी इथे कोको पावडर सुद्धा वापरलेली नाहीये। तुम्ही पाहालच आपण कशापासून मोदक बनवलेले आहेत। ते मोदक दिसायला तर सुंदर आहेतच, शिवाय सर्वांच्या घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थापासून आपण हे मोदक तयार केलेले आहेत। लहान मुलांच्या अगदी आवडीचा पदार्थ असणार आहे हा आणि या गणपती बाप्पामध्ये तुम्ही जरूर बनवा। चला तर मग काय आहे ते पाहूया। सुरुवातीला आपण याच्यामध्ये स्टफिंग जे आहे ते करून घेऊया। यासाठी मी गॅसवर पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये 1/4 कप साई असलेलं दूध घेतलेलं आहे, साई पण आहे त्याच्यामध्ये। त्याचबरोबर 1/4 कप इथे मी म्हणजे जेवढे दूध तेवढेच मी डेसिकेटेड कोकोनट आहे ते घालून घेतलेले आहे। तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही साधे खोबरे असते, सुकं खोबरं, त्याचं कवर काढून तुम्ही इथे वापरू शकता, किसून घेतलेलं। त्याचबरोबर यामध्ये साखर मी इथे पावडर साखर वापरलेली आहे। मी इथे 2 टेबलस्पून वापरले, मला जास्त असं गोड नको आहे म्हणून। त्याचबरोबर इथे मी थोडासा माझ्याकडे मावा होता उपलब्ध, तो मी घातलेला आहे। माव्याच्या ऐवजी तुम्ही इथे मिल्क पावडरसुद्धा घालू शकता। आता हे आपल्याला संपूर्णपणे याचा गोळा होईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे एकत्रितरित्या। गॅसची आच मंदच ठेवायची आहे। हळूहळू करत हे मिश्रण घट्टसर होईल आणि आपोआपच मिश्रण कडेने सुटायला लागेल आणि घट्टसर असा त्याचा गोळा तयार होईल। पहा, मिश्रण घट्टसर होत आलेलं आहे। अजून आपल्याला थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे याचा एक प्रकारे एकदम घट्टसर गोळा तयार झाल्यानंतर हे थंड करून घ्यायचं आहे, कारण थंड झाल्यानंतर अजून याच्यामध्ये घट्टसरपणा येईल। आता पहा, मस्त असं हे मिश्रण आता कडेने सुटायला लागलेलं आहे। यामध्येच मी अजून मुलांच्या आवडीचा एक पदार्थ आहे, तो म्हणजे टूटी फ्रूटी। टूटी फ्रूटी तुम्ही तुमच्याकडे असेल तर वापरा, मी ऑप्शनल आहे, माझ्याकडे उपलब्ध होती म्हणून मी इथे वापरलेली आहे। टूटी फ्रूटीऐवजी तुम्ही जर याच्यामध्ये थोडेसे वेलची पावडर जरी घातली तरीसुद्धा स्टफिंग छान होईल। माझं आवरण वरती चॉकलेटचं असल्यामुळे मी इथे वेलची पावडरचा वापर केलेला नाही आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही वेलची पावडर वापरू शकता, कारण मी यामध्ये टूटी फ्रूटीचा वापर करणार आहे। पहा, मिश्रण पूर्णपणे असं गोळा झालेलं आहे। आता आपल्याला याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। मी याच्यामध्ये 2 टेबलस्पून टूटी फ्रूटी घालून घेते आहे आणि मिश्रण असंच थंड करण्यासाठी फॅन खाली ठेवून द्यायचे। पहा, एकदम ड्राय असे मिश्रण तयार झालेलं आहे। गॅसची आचसुद्धा बंद केलेली आहे। आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया। आता याचे आवरण कसे करायचे ते पाहूया। पहा, इथे मी पार्लेचे चोको फिल्सचे चोकोज घेतलेले आहेत, ते सुद्धा 1 वाटी इथे मी वापरलेले आहेत। हे आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत। तुम्हाला माहिती आहे ना, हे चोकोज मुलांच्या खूपच आवडीचे असतात, अगदी रोजचा नाश्ता त्यांचा याच्यासोबतच होतो। आता हे आपण बारीक करून घेतलेले आहेत। याच्यामध्ये मी हर्षीज चॉकलेट सिरप आहे, मी अंदाजाने म्हणजे जवळपास हे 2 टेबलस्पून इथे मी हर्षीज चॉकलेट सिरप याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे मी अंदाजानुसार मी इथे दुधाचा वापर करणार आहे। सध्या मी 1 टेबलस्पून इथे दूध वापरलेले आहे। जसं लागेल तसं आपल्याला इथे दुधाचा वापर करायचा आहे, कारण इथे आपण चोकोजचे मोदक बनवत आहोत। त्याचबरोबर यामध्ये मी 1 टेबलस्पून तुपाचा वापर केलेला आहे। तूप एवढ्यासाठी वापरलेला आहे, जे आपण आता मोदक तयार करू त्यांना एक प्रकारे ग्लेज येईल, म्हणजे शाईन मारेल
अशा प्रकारे आपले मोदक तयार होतील. मिश्रण मळून पाहायचं आहे. अजून जर वाटत असेल की तुम्हाला दूध लागेल तर तुम्ही इथे घालू शकता, कारण ड्राय जास्त असं मिश्रण करायचं नाही आहे. मऊ असं मिश्रण आपल्याला तयार झालं पाहिजे, कारण इथे आपण चोकोज वापरलेली आहेत आणि चोकोज दूध हे खेचून घेत असतं. त्यामुळे जेवढं दूध अंदाजानुसार इथे वापर करायचं आहे. मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. मला हवं तसं मिश्रण मी तयार करून घेतले. आता आपण मोदकाच्या साच्यामध्ये अशा पद्धतीने इथे सुरुवातीला लावून घ्यायचं आहे. मोदकाचा साचा तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळू शकतो. या मार्केटमध्ये आता गणपतीचं फेस्टिवल चालू झाल्यापासून बऱ्याच प्रकारचे मोदकाचे मोल्ड आहेत ते मिळतात, तुम्ही वापरू शकता. आपण जे स्टफिंग केलेलं आहे ते आपण याच्यामध्ये भरून वरून हे जे चॉकलेटचं म्हणजे चोकोचं आपण पीठ तयार केलेलं आहे ते भरून आपण मोदक तयार करून घ्यायचे. पहा किती सुंदर असा मोदक आपला तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे, मध्ये पोकळ ठेवायचं आहे आणि मध्ये आपण जे सुरुवातीला आपण स्टफिंग करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती परत हे चोकोजचे मिश्रण बनवलेले आहे ते आपण घालून हा मोदक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इन्स्टंट असे मोदक तयार होतात आणि सर्वांनाच खूप आवडतील. चॉकलेटचा फ्लेवर आहे, कारण चॉकलेट फील्स असलेले आपण इथे चोकोज वापरलेले आहेत. आपले पहा मोदक तयार झालेले आहेत. त्याच्यावर मी थोडेसे माझ्याकडे जे डेकोरेशनसाठी ते मी स्वीट बॉल्स होते, शुगर बॉल्स होते कलरफुल, ते मी याच्यावर थोडेसे लावून घेते आहे फक्त गार्निशिंग करिता. आता आपण मोदक आतून कसा झालेला आहे तो पाहूया. मस्त असे मऊ लुसलुशीत असे मोदक तयार होतात. माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने इन्स्टंट मोदक करून पहा, कारण या गणपतीच्या दिवसामध्ये मुलांच्या आवडीचे असे पदार्थ जर तुम्ही केलेत तर मुलांना नक्कीच आवडतील आणि गणपती बाप्पा देखील खुश होतील. याच्या आधी पण मी मोदकांच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याच्या लिंक मी शेअर करते आहे. बाप्पाच्या आगमनाच्या 2 प्रकारच्या थाळ्या देखील मी शेअर करते, त्या तुम्ही नक्की पहा आणि आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.